सुवेंदू अधिकारी यांची पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे। गृहमंत्री अमित शाह यांनी सुवेंदू यांच्या नावाची घोषणा केली आहे। आज सकाळी 11 वाजता सुवेंदू यांच्यासह मंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे। भाजपच्या बैठकीत सुवेंदू अधिकारी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। दरम्यान पश्चिम बंगालमध्ये 2 उपमुख्यमंत्री बनण्याची शक्यता आहे। 2 पैकी एक उपमुख्यमंत्री महिला असण्याची देखील शक्यता वर्तवली जाते आहे। पर्यवेक्षक के रूप में मैं श्री शुभेंदु अधिकारी जी को पश्चिम बंगाल विधानमंडल दल के नेता के रूप में निर्वाचित घोषित करता हूं। तर अमित शाह यांनी सुवेंदू अधिकारी यांच्या नावाची घोषणा केलेली आहे। दुसरीकडे आज होणाऱ्या शपथविधीला नेमकं कोण कोण पाहुणे उपस्थित राहणार आहेत, मान्यवर उपस्थित राहणार आहेत, त्यावर एक नजर टाकूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह स्वतः उपस्थित राहणार आहेत। केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील या शपथविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। नितीन नवीन, योगी आदित्यनाथ, केशव प्रसाद मौर्य, यूपीचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत। तर सुवेंदू अधिकारी यांचा संपूर्ण परिचय, त्यांची राजकीय कारकीर्द, जन्म 15 डिसेंबर 1970, शिक्षण पदव्युत्तर, 2011 मध्ये रवींद्र भारती या विद्यापीठामधून त्यांनी MA ची पदवी घेतली। सुवेंदू यांचे वडील शिशिर अधिकारी हे माजी केंद्रीय मंत्री होते। तृणमूल काँग्रेसमधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली। 2006 मध्ये पहिल्यांदा ते आमदार झाले। 2009 आणि 2014 मध्ये लोकसभेवर निवडून गेले। नंदीग्राम मधील भूमी अधिग्रहण विरोधी आंदोलनानं राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचले। 2020 मध्ये तृणमूल सोडून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। तर 4 मे 2026 बंगालमध्ये पहिल्यांदा भाजपची सत्ता आली आहे। 293 पैकी 207 जागांवर भाजप विजयी झालाय। ममता बॅनर्जींच्या TMCला 80 जागा मिळाल्या आहेत। फाल्ता मतदारसंघात 21 मे रोजी पुनर्मतदान। फाल्ताचा निकाल 24 मे रोजी लागणार आहे। तर याच संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात। आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या आपल्यासोबत थेट जोडल्या गेलेल्या आहेत। उर्वशी, आपण पाहतोय पश्चिम बंगाल सरकारचा, भाजप सरकारचा आजचा शपथविधी सोहळा पार पडतोय आणि या शपथविधी सोहळ्याला स्वतः पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत। भाजपचं गेल्या अनेक वर्षांपासूनचं स्वप्न पूर्ण होतोय आणि आज भाजपचा मुख्यमंत्री पश्चिम बंगालमध्ये होणार आहे। त्यामुळे या संपूर्ण सोहळ्याला मोठा हा एक इव्हेंट होणार आहे आणि स्वतः पंतप्रधान येणार आहेत। काय सांगाल, काय अपडेट्स आहेत? नक्कीच एक ऐतिहासिक क्षण आहे भाजपसाठी, कारण की पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री हा बसणार आहे पश्चिम बंगालमध्ये। आम्हार बंगाल सोनार, असं आम्ही बंगाल सोनार असं एक जी टॅगलाईन भाजपने केलेली, भाजप त्याच दरम्यान पुढे जात आहेत। मोठ्या प्रमाणात सगळ्या प्रिपरेशन्स आणि तयारी सुरू आहेत ब्रिगेड परेड ग्राउंडवर। 10 लाख लोक या शपथविधीच्या समारोहामध्ये उपस्थित असणार हे समजून येत आहेत आणि 4 लाख अशा पोलीस डिप्लॉईड आहेत, कारण की आपल्याला माहितीये पोस्टपोल व्हायलन्स खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि त्याच संदर्भात अलर्ट पण जे मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे। तितकंच नव्हे तर सगळे VIPs ऑलरेडी काल रात्रपासूनच कोलकाता एअरपोर्टवर पोहोचायला लागले आणि त्यात महाराष्ट्रात खास करून जे आहेत महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे दोन्ही
जे आहेत ते पोहोचलेत. काहीच वेळात आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा पोहोचणार आहेत आणि नक्कीच जे चाणक्य म्हटलं जातं अमित शाह गृहमंत्री यांना, ज्यांनी पूर्ण बंगालची विजयी मागे जो एक मोठा कारण होता तो म्हणजे अमित शाह, ते सुद्धा तिथे उपस्थित असणार आहे. इनफॅक्ट ते कालपासून उपस्थित आहे. ज्या प्रकाराने एक विधायक दलाची बैठक घेतली आणि त्यात सुवेंदू अधिकारी याचं नाव घेतलं गेलं. सुवेंदू अधिकारी हा खूप महत्वपूर्ण आताच्या भाजपच्या बंगालमध्ये आहे. एकदा ममता दीदीचे राईट हँड असणारे सुवेंदू अधिकारी आता मुख्यमंत्री भाजपचे बनतात. हे स्वतः एक राजनीती आणि राजकारण कोणत्या प्रमाणात ट्विस्ट घेतो हे बंगालमधून आपल्याला समजून येत आहे. तयारी तर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री जेव्हा बसणार आहे तेव्हा भाजप काय स्वप्न बंगालच्या लोकांसाठी पूर्ण करणार आहे त्याची एक आशा लोकांच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसतेय. जागोजागी पोस्टर्स पीएम मोदीचे लागलेले आहेत. तितकंच नव्हे तर मोठ्या प्रमाणात जे आहेत वेगळ्या अरेंजमेंट सुद्धा केले आहेत. रवींद्रनाथ टागोर यांची जी आहे बर्थ अॅनिव्हर्सरी आहे, जयंती आहे आणि त्याच बरोबर आज शपथविधी घेतली गेली आहे म्हणून आजचा दिवस निवडला गेला आहे. आणि आज जेव्हा हे निवडलं गेलं आहे तर बंगालला काय एक नवीन आशा देतीये भाजप हे बघणं गरजेचं असेल. निश्चितच उर्वशी, त्यामुळे या शपथविधी सोहळ्यावर आपलं लक्ष असेलच. तुम्ही आमच्यासोबत अशाच जोडून राहा.